3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधातील अविश्वास प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने. आवाजी मतदानानं अविश्वास प्रस्ताव नामंजूर. अध्यक्ष कुठल्याही पक्षाचे नाहीत तर सभागृहाचे. अमित शहांचा हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक संचालन समितीची बैठक पडणार पार. 5 राज्यातील निवडणुकांबाबत चर्चा होणार. पुढच्या 2 वर्षात महाराष्ट्रात यूएई आणि सिंगापूरलाही मागे टाकणार. अर्थसंकल्पावरील चर्चेच्या उत्तरावरील भाषणात मुख्यमंत्र्यांचा विश्वास, विरोधकांचेही खरपूस समाचार. माजी मंत्री एकनाथ खडसेच्या अडचणी वाढण्याची शक्यता. मुक्ताईनगरमधल्या राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण प्रकरणात एसआयटी स्थापन प्रकरणाशी संबंध नसल्याचा खडसेंचा दावा. रेल्वे स्थानकातून वडे, समोसे, ब्रेड पकोडा गायब होण्याची शक्यता. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे खाद्य स्टॉलधारक अडचणीत. प्रशासनाकडून पर्यायी उपाययोजनांच्या सूचना. राज्यातल्या 40% रेस्टॉरंट, हॉटेल बंद. 2 दिवसांमध्ये बिकट परिस्थिती होण्याची शक्यता. गॅस टंचाईमुळे हॉटेल बंद करण्याची वेळ. नोकरदार, पर्यटक, विद्यार्थ्यांची उपासमार. मुंबई ठाण्यात गॅसचा काळा बाजार. व्यावसायिक गॅस सिलेंडरची 4 ते 5 हजारात विक्री. घरगुती गॅस सिलेंडरची ही टंचाई. गॅस बुकिंग होत नसल्याची ग्राहकांची तक्रार. गॅस सिलेंडरवर इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय. इलेक्ट्रिक शेगड्या घेण्यासाठी गर्दी. इलेक्ट्रिक शेगड्यांची किंमत वाढली. युद्धामुळे राज्यात गॅसची टंचाई. 45 ते 50 दिवस पुरेल इतका इंधनसाठा. इंधनसाठ्यावर पेट्रोल पंप चालकांचा दावा. युद्धामुळे वायू इंधन पुरवठ्याबाबत अनिश्चितता. युद्धामुळे लग्नही लांबणीवर पडण्याची शक्यता. सिलेंडर तुटवडा. कॅटरर्स व्यावसायिकांकडून आता ऑर्डर्स घेणं बंद. लॉन्स व्यावसायिकही अडचणी. गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक. आज काँग्रेसचं राज्यभरात आंदोलन. गॅस दरवाढ मागे घेण्याची काँग्रेसची मागणी. राज्यातल्या पैलवानांचं आज आझाद मैदानात लाक्षणिक आंदोलन. राज्य सरकारला चांदीच्या 11 गदा परत करणार. एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची कुस्तीगिरांची मागणी. रस्त्यावरचा खड्डा ठरला महिलेसाठी देवदूत. डॉक्टरांनी सांगितलं ब्रेंडेड खड्ड्यामुळे जिवंत रुग्णवाहिका खड्ड्यात आदळली. मुंबईतल्या वातावरणात अचानक बदल. मुंबईमध्ये प्रचंड धुरकं आणि ढगाळ वातावरण. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 188 वर. 2 दिवसांच्या उकाड्यानंतर मुंबईमध्ये ढगाळ वातावरण. राज्यात पुढचे 2 दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा. तर विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज. सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण.